एक वेळ व्हेजिटेरियन जेवण आहे का, व्हेजिटेरियन खराब झालं तर चालतं. नॉन व्हेज कधीच खराब नाही झालं पाहिजे, कधीच वाईट गेलं नाही पाहिजे. कारण की एखादा जीव गेला नसतो त्याच्यासाठी. ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. जीव खरं आहे ना? एखादा जीव असा वाईट झाला पाहिजे. बरोबर आहे, खाऊन टाकायचं. आज वार रविवार हॉटेल बंद राहील, आपलं नियोजन रूम मध्ये राहील, असं दाखवावं लागतं, असं करावं लागतं. त्याशिवाय क्वालिटी आणि क्वांटिटी कळत नाही. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही इथं बिर्याणीचं झाल्यानंतर बुर्जीचा प्लॅन केलेला आहे. तर इथं सगळे आम्ही जमलेलो आहोत. हे आहे काय तुझं नाव? प्रसाद बाबर आहे. इथं अली देशमुख आहे आणि इथं हे कोण आहे? हे आपले हे आमच्यातलं नाही. फक्त खायला. फक्त खायला माणूस आहे ह्यो. आणि मी आता चालू करणार आहे आता स्वतः यश लावून. बनवायला. इथं मेन आपला को शेफ आहे आणि मेन शेफ इथं आहे. खाण्यावर राईट हँड. हा याचा राईट हँड आहे आणि हा लेफ्ट हँड आहे आणि लेफ्ट हँड ते फक्त घाण काम करायसाठी यूज केला जातो म्हणून लेफ्ट. आणि अशा तऱ्हेने आपण पहिल्यांदा कांदा तेल टाकायचं पहिल्यांदा. परत कांदा टाकायचा आणि कांदा चांगला लाल लाल होईपर्यंत असा परतून घ्यायचा चांगला. जरासं लाल होते त्याला. एकदम थोड्या टेम्परेचरवर जरासा लाल होईपर्यंत. लाल म्हणजे असा पूर्ण असा काळा होऊ द्यायचा नाही, करपू द्यायचा नाही. फक्त त्याला असं पाणी सुटू द्यायचं मस्तपैकी. आणि जरासं मीठ असलं तर थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे कांद्याला चांगलं पाणी सुटतं आणि कांद्याची चव ही बुर्जीत उतरते. मोमेंट भेटणार होतं त्याला. अशा प्रकारे इथे घे, कॅमेरा घे इकडे. हा. अशा प्रकारे चांगला लाल करून घ्यायचा कांदा आणि करपू द्यायचा नाही. आता सुमारे आम्ही 15 मिनिटं झाले कांदा हलवतोय. का तर करपाय मेन म्हणजे आपल्याला करपायचा नव्हता आणि दुसरं म्हणजे आपल्याला फक्त लाल करायचा होता, जेणेकरून ह्याची चव पूर्ण ह्याच्यात उतरत. आणि आता आपण आता हे बऱ्यापैकी लाल झालेलं आहे, तर आता आपण टमाटा याच्यात टाकून देऊया. मेरे पास बहुत पैसा है. अशा प्रकारे हिला आता तुझं मत करायला लागला. बाकी एक टमाटा वगैरे टाकलेला आहे आपण. पहिला लय बोललो. टमाट्याला थोडं थोडं मला बोलणं होतं माहिती आहे? मध्ये बोललो की हे गाणी बंद करून कॉपीराइट पडतंय. तर अशा प्रकारे आपण टमाटर टाकलेला आहे आणि टमाटर चांगलं असं पाणी सुटू द्यावे. जास्त तेलाचा, जेवढा तेलाचा कमी वापर करता येईल तेवढा तेलाचा कमी वापर करावा. कारण की तेल हे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. शक्यतो बिना तेलाच्या चपात्या खात जावा. कारण की मेस मध्ये रोज तेच खातोय. हा, बिना तेलाच्या चपात्या खात मी रोज बिना तेलाच्या खातो. दूध पितो, हं. जास्त पितो. दूध पेत जावं रोज. 23 पाकिट भेटते, 23 4 पाकिट. लिटर दूध, 4 केळं खायचे, दिन करायचे. आणि नाही करत पण तुम्हाला चांगलं आपलं कर्तव्य काय म्हणतात तुमचं, बरोबर आहे. तुम्ही आमच्या पेजला फॉलो केलं म्हणजे हा, आमच्याकडे काय चांगलं शिकणार तुम्ही. तुम्ही आमच्याकडे चांगलं शिकणार. आम्ही फक्त काय शिकवत नाही त्यांना. काल बिर्याणी करायला शिकवली. बिर्याणी काल बिर्याणी करायला शिकवली, आज बुर्जी करायला शिकवली. म्हणजे रोज आपलं काय नवीन आहे. न्यू अपडेट. हा, त्यामुळं आता या टमाट्याला पाणी सुटायला लागले. टमाट्याला आपण जरा असे जवळ केल्यामुळे कधी पण जेवण बनवताना असं दमा निवांत वेळ काढून बनवायचे. असं गडबडीत झालेलं कधी चांगलं जेवण बनवायचं. काय म्हणतात, बरोबर आहे. क्षणावर गेलं बरं, आमची शिकडी घेऊन गेला. तुला आमचा विषय काय झाला, मी आपलं बसलो का 32 नाही 66 मध्ये होतो मी पहिलं. आणि असं इथं बसलो होतो, लेक्टर आला आणि काय करतात आमची जरा चेष्टा नसते, पोरबीर आली तर चेष्टा नसते, चालू होता. लेक्टर आला, काय झालं म्हणला, कसला चालू आहे असं. मी ताटून बोललो जरा असं तसं. तो काहीतरी लाईट बीट गेली, त्या लाईट का बल्ब काहीतरी घाला म्हणलं. शांत आम्ही कपडे टाकले म्हणलं, आधी बसवलं नाही असं बोललो. आणि अशी पाणी पहिले असं खाली वापरून गावली शिकले. भावने इकडे तोंड केलं, ते परत दुसऱ्या ट्रेन बघितलं. माझी हे पहिल्या दोन्ही आयडिया जप्त होत्या. मिस्टी गाडी जप्त होते आणि त्याची गाडी जप्त होती, हॉटेल गाडी जप्त होती. आता काय जपलं? माझी कॉलेज आयडी घेऊन गेले. थर्ड इयर सेकंड इयरची आयडी घालून पेपर दिला. तुला आठवत आयडी चेक करू देते. तेव्हा मी काय करतो माहितीये, सेकंड इयर लिहिलं असं खुल्लं. आणि बरं का म्हणून नाही तर माझी लय वाटलं तरी करपायला लागले. आता असं करतो दुखतो ते. असं कधी पण जेवण बनवताना ना फक्त बनवण्याकडे लक्ष द्यायचं. अशी फालतू माणसामध्ये तुम्हाला डिस्टर्ब करायला करतो, तर आपण फक्त जेवण बनवण्याकडे लक्ष द्यायचं. थोडं करत नाही जाऊ दे, असं होत असतं. हलवत राहावं लागतंय. हा सारखं काम बोललो मग.
थांबा, पहिल्यांदा कसं करायचं माहिती आहे इकडे इकडे व्हिडिओ इकडे मोबाईल इकडे असं आळं तयार करून घ्यायचं, असं चारी बाजूला असं करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये अंड्याचं जे काय असेल ना ते आता हे आपण चांगलं हे तयार करून घेतलेलं आधीच मीठ वगैरे टाकू त्याला होत की होत असं ओतून घ्यायचं चांगलं पडदेशी. आणि परत ती पण ओतून घ्यायचं मग पडदेशी मीठ टाकले ना असं टाकून घ्यायचं म्हणजे आता. आणि ही पटपट आता सगळं मिक्स करून घ्यायचं कारण की बुर्जी कसं लगेच कमी टेम्परेचर करायचं आणि पटपट हलवून घ्यायचं म्हणजे सगळं ते मिक्स होतं. मीठ बीठ काय असेल ते मसाला आपण जे टाकलेला असेल ते सगळं मिक्स होतं. ओके, आता टेम्परेचर वाढवायचं. आता चांगलं सगळं मिक्स झालेलं आहे. हा वाढव टेम्परेचर. आणि आता फक्त खाली करपू द्यायचं मग काय करायचं करपू द्यायचं जास्त पण हलवायचं नाही जास्त पण हे करायचं फक्त खाली करपू द्यायचं. खाली नाही करपलं ना की मग चांगलं फक्त नॉर्मल खाली फक्त करपू द्यायचं चांगलं शिजू द्यायचं जास्त पण टाळायचं. कांदा आपला कमी पडलेला आहे कारण की ह्यांना बरोबर सांगितलं प्रमाणे त्यांनी केलं नाही जरा 2-3 कांदा आपला खराब निघाला त्यामुळे नियोजन जरा सुकलेला आहे. ऍडजस्ट करूया आता पुढे ऍडजस्ट करायचा विषय पुढे हॉटेल बंद असल्यामुळे हा आज हॉटेल बंद असल्यामुळे आपल्या आपण आणायचं नाही शेगडी बाबा 200 रुपये आणायची म्हणलं ते घेऊन गेलं तर जाऊ दे काय फरक पडत नाही 200 रुपये घे म्हणे कमोड मध्ये कमोडच्या मागे बाथरूम बाथरूमच्या दरवाजा मागे काय बाथरूमची खिडकी आहे बघ खिडकीच्या मागे कुठे वरनं ती प्लेट निघते ती सगळं प्लेट काढला माग पुढे काचेची आहे माग तसलं वाढत आहे दोनच्या मध्ये ठेवलेलं. मग आपण काय करत पडद्या मागे ठेवायचं. सत्य म्हणून माझा मित्र होता सध्या इलेक्ट्रिकल माहिती आहे त्याला पैसे पहिले त्याला रूम हॉस्टेलला नव्हतं ते आणि पेपरच्या टायमिंगला ते बाहेर रूम बनवतो इलेक्ट्रिक आले आणि काय नाही माहिती मला त्याला ते खिडकीत बसवलं पाय बाहेर टाकायला हवं पडला ना खाटाखाली उडक दिली बाथरूम मध्ये उडक दिली खिडकी बरोबर मेन म्हणजे आपलं चटणी टाकायची राहून गेली टाकून घ्या चवीला चवीनुसार वरून टाकून द्यायची आता थोडस तिखट असलं म्हणजे जरा मजा असते. टेस्ट कहाँ है टेस्ट कहा टेस्ट यहाँ है. शक्यतो वरण मीठ टाकायचं जरासं टाळायचं कारण की मीठ पण आधी जेवढं तुमचं प्रमाण आहे ना त्या प्रमाणानुसार मीठ टाकलं पाहिजे. असं इसर पण वरण टाकणं चुकीचं आहे. मेन म्हणजे गोष्टी ह्या शिजल्या पाहिजे त्या शिजल्याशिवाय त्याची चव लागत नसते. बघा 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 आज किंवाच याचं काय पण ऐक नाही ही व्हिडिओ करते झालं ना चालू झाले की आरती प्रोफेशनल शेप आहे मी तुमच्या आणि 5 मिनिटात तसलं काय आता फक्त तू एक घास खायचा आणि बाकी मागायला नका. तुला सांगतो असली बिर्याणी झालती तू नुसतं म्हणतो कधी करणार बिर्याणी झाली 4 वर्ष काय करणार खराब जुन्या. हलवती जुने जुनेद मी आणि बेसल करू लागा ती कवा बिर्याणी खाली तू व्हिडिओ कवा टाकतो तुला कळतं का नाही हे करायचं रेष ठरवायचं बोलताना काय बोलायचं असं ठरवून बोललेलं आहे ना आता जेवढं माझं बोललेलं व्हिडिओ ती पण लय होतं बाहेर ठरवून बोललेलं भारी बनतो रे. हा ऑन स्पॉट बोलले भारी बनतो आता हे असं बघारपणा केलाय मी चांगली बुर्जी बनवली ती दोन आणलं कुठं दोन आंबट दिशा कंटिशन गेली चांगली बुर्जी बनवली होती त्यांना म्हणलं 2 अंडे आपले 2-3 अंडे त्यांना काहीतरी वेगळंच करायचं पोळी करायची होती. आता या ताटात पोळी होणार आहे गारण माणसं सगळी घरात बदलू त्यामुळं अशी जी मेन शेप असतील बा त्यांचं ऐकायला असते मध्ये मध्ये काय करायला पाहिजे नसते गेले का नाही अंडे वाटते. मित्रांनो आता तुम्हाला सांगतो ही पोळी बनवाय गेलता काय बोलले तुम्हीच बघा काय बोलले पोळी तर नाही बनली पोळी तर काय बोलली नाही. अशा तऱ्हेने बुर्जी झालेली आहे आपली इथं. आणि कशी वाटली तुम्हाला क्वालिटी कशी वाटली. एक नंबर क्वालिटी. हा तुला काय वाटलं तुला काय वाटलं. एक नंबर हा. नक्की भेट द्या. असं मी चांगलं जेवण बनवतो तर तुम्ही विचार करा माझ्याबद्दल जरा
परवा नाही 2-3 दिवसाला नाही